त्यानंतर चॉपरने एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आणलेली आहे। फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचं वक्तव्य हे दरेकर यांनी काही वेळापूर्वी केलेलं होतं। स्ट्राईक रेटनुसार भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशा प्रकारचा दावा, अशा प्रकारचं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे। भाजप हा राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। एक मैं बताना चाहता हूं कि महायुति का ही सीएम बनेगा और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज्यादा चांस रहता है और भारतीय जनता पार्टी आज 125 के आसपास जाने की शंका अपना चांसेस है और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस साहब ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे। आणि भाजपनं जे यश मिळवलेलं आहे त्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, सकाळी आपण प्रश्न विचारत होतो हाऊ इज जोश, आता विचारायला पाहिजे हाऊ इज जल्लोष। कसा जल्लोष सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे? अगदी बरोबर आहे अमोल, आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खरं तर भाजपनं ही निवडणूक पूर्ण घेऊन गेले होते। देवाभाऊ नावाचा पॅटर्न जो आहे तो निवडणुकीच्या काळात आपल्याला पाहायला मिळाला। प्रचारात देखील देवाभाऊ अशा अँगलने त्यांनी खरं तर प्रचाराची रणनीती आखली होती। आणि त्यानंतर आपण आता जर बघितलं असेल तर राज्यात भाजप महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजपनं स्वतःचेच रेकॉर्ड आता तोडल्याचं पाहायला मिळतंय। 122 या आधी भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या। 2019ला 105 जागा निवडून आल्या होत्या आणि आता भाजपच्या जवळपास 125च्या वर जाताना दिसतात। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा पॅटर्न जो आहे तो पुन्हा एकदा चाललेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस राज्याचे आता मुख्यमंत्री होतील असे संकेत देखील मिळत आहेत। स्वतः प्रवीण दरेकर यांनी देखील म्हटलेलं आहे की भाजप मोठा भाऊ आहे, त्यामुळे जर मुख्यमंत्री झाले तर आमचे देवेंद्र फडणवीसच होतील। त्यामुळे कुठेतरी भाजपच्या नेत्यांकडून आता अमोल हे संकेत दिले जात आहेत। त्यामुळे आता लवकरच सरकार स्थापन होईल, कारण स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालं आहे। विरोधकांचा सुपडा साफ महायुतीने केलेला आहे आणि आता आपण जर बघितलं असेल तर भाजपनं आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे। आपण पाहिलं असाल लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी भाजपच्या कमी जागा आल्या होत्या त्यावेळी विरोधकांकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती। शरद पवार असतील, संजय राऊत असतील, सगळे नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मागील 4 महिन्यात ज्या पद्धतीने महाराष्ट्र पिंजून काढला, ज्या पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या, ज्या पद्धतीने तिकीट वाटपात आपण जर बघितलं असेल त्यांनी रणनीती आखली। प्रत्येक जागा वाटपादरम्यान त्यांनी प्रत्येक उमेदवाराला, ज्या उमेदवाराला जागा दिली त्याला बोलवून घेतलं सागर या त्यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण निवडणुकीचं कॅम्पेन जे आहे ते स्वतःच्या हातात घेतलं। त्यांच्या सर्वाधिक सभा ज्या आहेत त्या झाल्या आणि ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येईल त्या ठिकाणी त्यांनी ताकद लावली। त्यासोबत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील त्यांनी ताकद लावली। त्यामुळे हे जे यश मिळालंय त्यामध्ये मोठा वाटा जो आहे तो स्वाभाविकच आहे देवेंद्र फडणवीस यांचा। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होतील असं आता चित्र स्पष्ट झालं। आता महायुती नेमकं काय निर्णय घेत आहे, कारण भाजपचा दावा आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पुन्हा होतील, कारण भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि कुठेतरी शरद पवारांवर देवेंद्र फडणवीस भारी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल, नक्की सुशांत, शरद पवारांवरती देवेंद्र फडणवीस हे भारी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण प्रचारादरम्यान पाहिलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी एक नरेटिव्ह सेट केलं होतं आणि महाविकास आघाडी त्या नरेटिव्हच्या मागे कुठेतरी धावताना आपल्याला पाहायला मिळत होती। बटेंगे तो कटेंगे असेल, एक थे तो सेफे असेल, वोट जिहादचा मुद्दा असेल, या सर्व नरेटिव्हला आता यश आलेलं आहे का? लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत ज्या प्रकारे फडणवीस घेऊन गेले या सर्वाचं हे यश भाजप सर्वात मोठा पक्ष आता पाहायला मिळतोय का? अगदी बरोबर आहे प्रथमेश, आपण जर बघितलं असेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक जी आहे ती घेऊन गेले। ही धर्मयुद्धाची लढाई आहे। वोट बँकच्या विरोधातली ही लढाई आहे। अशी लढाई ते पुढे घेऊन गेले। त्याने भाषणात देखील आपण जर बघितले असतील तर लावरे तो व्हिडिओ म्हणत कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत वोट बँक झाला, त्यामुळे कुठेतरी हिंदू मतं जी आहेत ती एकवटली पाहिजे आणि त्याचाच हा फायदा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचसोबत लाडकी बहीण योजना, ज्या लाडक्या बहीण योजनेवर विरोधक टीका करत होते त्या लाडक्या बहीण योजनेचा आता फायदा होताना दिसतोय, कारण प्रत्येक भाषणात महायुती सरकारकडून मुळात सांगण्यात येतो ते आम्ही फक्त घोषणा केल्या नाहीत तर महिलांना प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात पैसे जमा केले आणि आपण ते पाहिलं असेल दिवाळीच्या दरम्यान देखील महिलांच्या खात्यात जे आहे ते
लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झाले होते आणि त्याचाच फायदा जो आहे तो कुठेतरी महायुतीला बसलाय आणि महाविकास आघाडी एकूणच जर संपूर्ण महाविकास आघाडीचं विश्लेषण करायचं झालं तर महाविकास आघाडी जागा वाटपातच त्यांच्यामध्ये आलबेल नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. संजय राऊत एकीकडे भांडत होते, नक्की नाना सुशांत, पटोले मी तुला एकीकडे थोडं भांडत होते. थांबवतोय. या क्षणाला एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी येते. फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचं वक्तव्य दरेकर यांनी केलेलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये संविधान, स्वाभिमान, शेतमालाला भाव हे मुद्दे चाललेले नाहीत. महायुतीचे लाडके बहीण, विकास, कटेंगे बटेंगे तो कटेंगे हे मुद्दे या निवडणुकीमध्ये चालल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच मुद्द्यांमुळे महायुतीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणे जे मुद्दे चाललेले होते ते विधानसभा निवडणुकीमध्ये चाललेले नाही आहेत, तर जे मुद्दे महायुतीनं सेट केलेले होते तेच मुद्दे चालल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याविषयी पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे. सुशांत, महायुतीला ज्या शेवटच्या 3 दिवसामध्ये प्रचार पूर्णपणे हिंदुत्वावर नेला होता, सुरुवात ही पूर्ण विकासाच्या मुद्द्यांनी झाली होती, मात्र शेवटच्या 3 दिवसात ज्या प्रकारे नॅरेटिव्ह पूर्णपणे हिंदुत्वावर नेण्यात आलं त्याचा हा परिणाम दिसतोय. अगदी बरोबर आहे अमोल. आपण जर बघितलं असेल तर महायुतीची सुरुवातीपासूनच स्ट्रॅटेजी ठरली होती. ज्यावेळी महायुतीने उमेदवार जाहीर केले त्यावेळी कोणी कोणती भूमिका घ्यावी ही रणनीती ठरली. त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर भाजप सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत होतं. दुसरीकडे अजित पवार शांत होते, एकनाथ शिंदे विकासावर बोलत होते. त्यामुळे ही कुठेतरी महायुतीची जी आहे ती रणनीती ठरली होती. विरोधक टीका करत होते, भाजपवर सातत्याने टीका करत होते. मात्र भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस जर आपण बघितलं असेल तर ही धर्मयुद्धाची लढाई आहे. ही धर्मयुद्धाची लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि यामध्ये खरं श्रेय जर अमोल बघायला गेलं तर संघाचं देखील आहे. ज्यावेळी आपण मतदाना दिवशी मतदान केंद्रावर फिरत होतो त्यावेळी अनेक संघाचे स्वयंसेवक जे आहेत ते हिंदू मतं जे आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे भाजपला माहिती होतं की लोकसभा निवडणुकीत ज्या मतांचा आपल्याला फटका बसला होता त्या मतांना जर डॅमेज करायचं असेल तर हिंदू मतं जी आहेत ती बाहेर येणं तितकंच गरजेचं होतं. आणि त्याचमुळे भाजपची जी रणनीती ठरली होती, धर्मयुद्धाची लढाई असेल, ओट जिहादची लढाई असेल, त्यासोबत बटेंगे कटेंगे अशा याचे बॅनर लावण्यात आले होते, तशा भाषणं देखील झाली. आणि एक है तो सेफ है हा नारा जो होता आपण पाहिलं असेल तर संपूर्ण निवडणुकीच्या काळात एक है तो सेफ है या एका नाऱ्यावर, धर्मयुद्धाच्या नाऱ्यावर भाजप गेलं आणि आता त्याचा फायदा जो आहे तो भाजपला होताना दिसतोय. भाजप सगळ्यात मोठा पक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपनं आतापर्यंतचे त्यांचे सगळे रेकॉर्ड जे आहेत ते तोडल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. आणि हे सगळं भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव स्वतः 2 महिने महाराष्ट्रात तळ ठोकून होते. त्यांनी देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा भाजपच्या प्रभाऱ्यांनी आढावा घेतला होता आणि त्यानंतर अनेक उमेदवारांबाबत अँटी इन्कम्बन्सी होती. त्यांची तिकीटं बदलायची का, मात्र त्यांची तिकीटं न बदलता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आता आपल्याला हे चित्र दिसतंय अमोल. जल्लोष सध्या दिसतो आहे, आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. चंद्रकांत पाटील यांना सध्या मिठाई भरवून त्यांचे कार्यकर्ते अभिनंदन करतायत. भाजपने ठिकठिकाणी आता जल्लोषाला सुरुवात केलेली आहे आणि आता सरकार स्थापनेसाठी कुठलीही कॉम्प्लेक्सिटी उरलेली नाही असं आपल्याला म्हणता येईल. संपूर्ण सरकारचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. काय वाटतं, मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे? बघा, माझे नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, तेव्हा मला वाटतं माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. शेवटी महायुतीचे नेते निर्णय घेतील. नक्कीच काही वेळातच संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. आणि त्याआधीच आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं हे ठाण्यातलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष जे आहे तो सुरू केलेला आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडनं सुरू झालेली पाहायला मिळते. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यातच शिवसेना जी आहेत महायुतीची जागा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेल्या पाहायला मिळतात. एकीकडे कोपरी पाचपकाडी मतदारसंघातनं मुख्यमंत्री स्वतः आघाडीवरती आहेत, तर ठाणे शहर विधानसभेतनं भाजपचे उमेदवार संजय केळकर हे आघाडीवरती आहेत.
तर ओळा माजीवाडा हा जो काही मतदारसंघ आहे त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे देखील आघाडीवरती आहेत आणि त्यामुळे आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता महायुतीचं जरी सरकार आलं तरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे हीच इच्छा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे, तर भाजपचा देखील जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। सुशांत, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोय। महाविकास आघाडीचे प्रचारातील सर्व मुद्दे हे फेल ठरलेले आहेत। मग तो महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा मुद्दा असो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांचा मुद्दा असो, शेतकऱ्यांचा मुद्दा असो, हमी भावाचा मुद्दा असो, शेतमालाच्या सर्व मुद्दे या निवडणुकीमध्ये फेल ठरले आहेत। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीकडून रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला जात होता। महाविकास आघाडीकडून आपण जर बघितलं असेल तर राज्यातले उद्योग जे आहेत ते पळवले जात आहेत, गुजरातमध्ये जात आहेत असा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता। दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली, त्यांनी अदानी आणि मोदींचे फोटो जे आहेत ते तिजोरीतून बाहेर काढले होते आणि त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर तो मुद्दा कुठेतरी महायुतीने खोडून काढला। हे आता थोडंसं इथे आपल्याला दाखवू शकतो। देवेंद्र फडणवीस शिंदेच्या घराबाहेरची ही जल्लोषाची दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। भाजपच्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या, अजित पवारांच्या, राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर अशा प्रकारे सध्या जल्लोषाचं वातावरण असल्याचं आपण पाहतो आहोत। एकनाथ शिंदे यांनी गेल्या वेळी शिवसेनेने 2019ला जे यश मिळवलं होतं ते सुद्धा ओलांडत, तो रेकॉर्ड ओलांडत आता जवळपास साधारण त्याच जवळपास आकडा स्थिरावेल असं सध्या आपल्याला म्हणता येईल। मात्र 2019पेक्षा चांगली कामगिरी एकनाथ शिंदेनी केलेली असली तरी सुद्धा त्यापेक्षा कितीतरी सरस कामगिरी ही भाजपची झालेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं पारड सध्या भाजपच्या दिशेने झुकताना दिसतं आहे। ज्या प्रकारची वक्तव्य आता भाजपच्या नेत्यांकडून यायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी म्हणजे ज्या प्रकारचे आकडे सध्या भाजपला साथ देताना दिसत आहेत।